बाळूमामांनी चटणीचा बुक्का खायला दिला आणि तेथे वैद्यकीय विज्ञानाने हार मानली. चला तर बघूया काय झाले. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकेकाळी बेळगाव जवळील एकसंबा या गावात डॉक्टर अनिल दत्तात्रेय गरड नावाचे एक प्रसिद्ध डॉक्टर होते. लोकांना वाचवणारे, हजारो रुग्णांना आयुष्य देणारे हे डॉक्टर. पण नियतीने एक दिवस त्यांनाच कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले. वयाच्या अवघ्या 58व्या वर्षी त्यांना एक असाध्य असा कॅन्सर झाला. इतका भयंकर रोग की मोठमोठ्या डॉक्टरांनी आणि वैद्यकीय विज्ञानानेही हार मानली. औषधे, उपचार, हॉस्पिटल सर्व काही करून झाले. पण दिवसेंदिवस डॉक्टर गरड अधिकच अशक्त होत गेले. शरीर खूप दुबळे झाले आणि मनही खचले. परंतु ते संत बाळूमामांचे महान भक्त होते. एक दिवस अत्यंत अशक्त अवस्थेत त्यांना अचानक बाळूमामांची आठवण झाली. मनात एकच विचार आला, एकदा मामांचे दर्शन घ्यावे. आणि ते थेट आदमापूर येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी निघाले. मामांच्या समोर पोहोचताच त्यांनी नम्रतेने आपली सगळी व्यथा सांगितली. आपला असाध्य रोग, आपले दुःख, सर्व काही. तेव्हा बाळूमामा हसले आणि शांतपणे म्हणाले, काळजी नका करू, हा कण्याप्रसाद घ्या. मामांनी स्वतःच्या हाताने थोडी मिरचीची पावडर म्हणजे कण्याप्रसाद त्यांच्या तोंडात टाकले. कोणीही विचार करेल, मिरचीचा प्रसाद, यात काय औषध असणार? पण ती गोष्ट औषधाची नव्हती. ती होती श्रद्धेची आणि संतांच्या कृपेची. डॉक्टर गरड यांनी क्षणाचाही विलंब न करता तो प्रसाद ग्रहण केला. आणि पुढच्या काही क्षणात एक अद्भुत चमत्कार घडला. ज्यांना चालताही येत नव्हते ते अचानक उभे राहिले. त्यांच्या अंगात पुन्हा ऊर्जा आली. शरीर हलके वाटू लागले. नंतर जेव्हा त्यांनी वैद्यकीय तपासण्या केल्या तेव्हा डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. कारण त्यांच्या शरीरात कॅन्सरचा कोणताही मागमूस उरला नव्हता. हे पाहून सगळ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्या दिवसानंतर डॉक्टर गरड यांनी दीर्घ आयुष्य लाभले. हे ऐकून असे वाटते, पुन्हा एकदा मागे जाऊन दर्शन घ्यावे माझ्या बाळूमामाचे. तुम्ही सुद्धा बाळूमामाचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.